मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली हे दोघेही रूममध्ये येतात। तेथे आल्यानंतर आता अर्जुन विचारतो, मिसेस सायली, मम्माचं हे काय चाललंय, कलर कॉम्बिनेशन वगैरे, तुमच्यासोबत जास्त टाइम स्पेंड करायचा, तुम्हाला दुखवायचं नाही, नक्की हे काय आहे? त्यावेळी सायली म्हणते, पण मला सर्व काही समजलं आहे। मग आता अर्जुन विचारतो, नक्की काय, बोला की। तेव्हा सायली म्हणते, त्यांनी पुन्हा पूर्वीसारखा गैरसमज करून घेतलाय। अर्जुन म्हणतो, पूर्वीसारखा म्हणजे? सायली एकदमच शांत असते, ती काहीही बोलत नाही। म्हणूनच आता अर्जुन म्हणतो, तुम्ही पुन्हा तेच करताय हां, कारण मगाशी फोनवर सुद्धा तुम्ही काही बोलला नाहीत आणि आत्तासुद्धा नाही। मला आता खूप टेन्शन आले असं म्हणून आता अर्जुन तिला सारखा सारखा विचारतो। ती म्हणते, अहो टेन्शन येण्यासारखंच आहे। ती लगेच अर्जुनचाच लहानपणीचा फोटो त्याला देत म्हणते, आईंना असं वाटतंय की आपण याचीच तयारी करतोय। अर्जुन म्हणतो, माझ्या फोटोची तयारी? तेव्हा सायली डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, तसं नाही, आणि विचारते की विनोद करून झाला असेल तर आता सांगू का, त्यांना असं वाटतंय की आपण आपल्या बाळाचीच तयारी करतोय असं म्हणून सायली आता अर्जुनला जे काही आहे ते सर्व सत्य सांगते। त्यावेळी अर्जुनला आता धक्काच बसतो। तो म्हणतो, मम्माने लास्ट टाइमसुद्धा हेच केलं होतं, तुम्ही तर प्रेग्नेंट आहात ते जवळजवळ त्यांनी अनाऊन्सच करून टाकलं होतं। पण आता सायली म्हणते, मागच्या वेळी त्या वाहवत गेल्या होत्या, आपण त्यांच्या भावनांशी असं नाही खेळू शकत अर्जुन सर। आता आपण त्यांचा गैरसमज लवकरात लवकर दूर करूयात, तोपर्यंत तुम्ही फ्रेश व्हा, आपण नक्कीच आईंबरोबर बोलू असं म्हणून सायली कॉफी आणण्यासाठी जाते। दुसरीकडे चैतन्य आपली बॅग भरून आता चाललेला असतो। तेव्हा साक्षी सारखी त्याला विचारत असते की चैतन्य तू कुठे चालला आहेस? तेव्हा तो आता काही न बोलता पुढे जातो। मग आता साक्षी त्याला अडवते आणि म्हणते, तू माझ्याशी धड आता बोलणार सुद्धा नाही आहे का? तेव्हा तो म्हणतो, हो, माझी तर बोलायची तुझ्याबरोबर खूप इच्छा होती, परंतु मी जे तुला काही विचारलंय ते तुला सांगायची इच्छाच नाही आहे, तर मग मी काय करू? मी माझं जातो निघून। ही साक्षी म्हणते, मी तुला सांगितलं ना कित्येक वेळा की मी जे सांगितलं तेच सत्य आहे म्हणून। चैतन्य म्हणतो, आजपर्यंत तू खूप लपवाछपवी केली आहे, मला अनेकदा धक्के दिले आहेत। तेव्हा साक्षी त्याच्या जवळ जात त्याला म्हणते, हे बघ चैतन्य, ते ठीक आहे, मी आत्तापर्यंत जे सांगितलं ते खोटं असेल, परंतु मला वाचवण्यासाठी, पण आता मी तुला जे काही सांगणार आहे ना ते सर्व खरं आहे आणि सत्य आहे। इकडे अर्जुन हा त्याचा लहानपणीचा तो फोटो खाली पडलेला हातात घेतो आणि म्हणतो, मम्मा कितीही रेडिक्युलस वागत असली ना तरीही तिची कल्पना काही वाईट नाही, कारण सायली आणि माझं बाळ असं म्हणून तो त्या स्वप्नातच जातो आणि विचार करत असतो, सायली आणि माझं बाळ नक्की कसं असेल। तेव्हा हाच विचार करता करता आता अर्जुन बाळाची स्वप्न रंगवत असतो, त्याच्याबरोबर खेळत असतो। आणि त्यानंतर सायली जेव्हा त्याचा डबा घेऊन तेथे येते तेव्हा ती त्याचा कोट देखील काढून ठेवते। ती समोर पाहते तर अर्जुन बाळाबरोबर खेळत असतो, मुळे ती आता अर्जुनचं सर्व काही व्यवस्थित आवरून ठेवते आणि त्याच्याजवळ जात, ऑफिसला जायचं नाही का असं विचारते। मग आता ती बाळाचं देखील सर्व काही आवरून देते। तो स्कूलला जाणार असतो, त्याचवेळी अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो। अर्जुन हातातच कोट घेतो तेव्हा सायली आता त्याला कोट घालून देते। अर्जुन सायलीला म्हणतो की मला एक किस दे, तेव्हा सायली म्हणते, बाळ आहे पाठीमागे असं म्हणून ती त्याच्या तोंडावर एक चापटच मारते आणि त्याच्याकडे पाहून हसते। अर्जुन आता त्याच्या मुलाला घेऊन बाहेर निघतो, सायली देखील त्यांच्याबरोबर असते। तो मुलगा आता सायलीला प्लँकिस देतो आणि बाय बाय असं करतो। अर्जुन देखील आता सायलीकडे पाहत तिला बाय करत प्लँकिस देतो। मग आता सायली अजूनच खुश होते। आता अर्जुन तीच ॲक्शन सारखी सारखी करत असतो, तेवढ्यातच सायली कॉफी घेऊन देखील तेथे येते आणि अर्जुनकडे पाहतच राहते। त्याला विचारते, सर हे काय चाललंय तुमचं? तेव्हा अर्जुन जरा गडबडतो आणि म्हणतो, काही नाही, ते जरा प्रॅक्टिस करतोय मी, मम्माला काय सांगायचं ना त्याची। त्यावेळी सायली आता तिथे कॉफी ठेवते आणि म्हणते, पटकन पिऊन घ्या। त्यावेळी आता अर्जुन म्हणतो की मी जे आत्ता स्वप्न पाहिलं होतं ते कधी सत्यात उतरेल का? कारण मी बाबा आणि सायली आई असं म्हणून तो पुन्हा एकदा सायलीकडे पाहतो। दुसरीकडे चैतन्य हा साक्षीला म्हणतो, बोल, तुला जे काही सांगायचं आहे ना ते सांग। साक्षी आता प्रचंड घाबरलेली असते। चैतन्य आता लगेच आपला मोबाईल ऑन करून ठेवतो, जेणेकरून साक्षी जे काही सांगते ते सगळं काही अगदी रेकॉर्ड होईल आणि आपल्याकडे ते पुरावे असतील, या विचाराने त्याने हे केलेलं असतं।
मग आता साक्षी खूपच घाबरते आणि बोलू लागते। आता चैतन्य हा खूपच सिरियस होतो आणि सगळं बोलणं ऐकू लागतो। तेव्हा साक्षी म्हणते, हे बघ, मी तुला जे सांगते ना ते 100% खरं आहे म्हणजे खरंच आहे। असं म्हणून ती सांगू लागते की चैतन्य, जेव्हा मी पार्टीमध्ये गेले होते तेव्हा खूपच प्यायलेले होते, मला अजिबात कसलंही भान नव्हतं आणि जेव्हा मी त्या पार्टीच्या बाहेर पडले तेव्हा गोल गोल फिरून कोणत्या गल्लीतून जात होते तेही मला कळत नव्हतं, पण मी कोणत्या तंद्रीत होते हे माझंच समजलं नाही, म्हणूनच मी पुन्हा त्या पार्टीजवळ येऊन पोहोचले। कशी पोहोचले ते मला माहीत नाही पण मी त्या पार्टीमध्ये आले आणि एकदम शांत बसले। असं म्हणून आता ती पुन्हा एकदा खोटं बोलते। ही गोष्ट चैतन्याला समजते। तो म्हणतो, म्हणजे त्या पार्टीमधून तू कुठे गेली होती हे तुझंच तुला माहीत नाही असंच तुला म्हणायचंय ना? मग आता ती म्हणते, हो मला असंच म्हणायचंय, म्हणूनच मी तो फेक व्हिडिओ अण्णांच्या मदतीने बनवला आणि त्याचबरोबर खोटा साक्षीदार देखील उभा केला, कारण माझ्याकडे पुरावेच नव्हते ना म्हणून। आता ती हे सर्व काही शपथ घेऊनच बोलत असते, त्यामुळे चैतन्य मनातल्या मनात विचार करतो, घे माझी शपथ अजून, मी मेलो काय जगलो काय तुला काहीही फरक पडत नाही ना? त्यावेळी आता पुढे चैतन्य म्हणतो, हे अगोदर मला का नाही सांगितलं मग तू? तेव्हा ती म्हणते, कारण मला खूप भीती वाटत होती म्हणून, आणि म्हणूनच आम्ही हे पुरावे अण्णांच्या मदतीने गोळा केले होते। मी जे काही सांगितलंय त्यावर तुझा विश्वास आहे ना चैतन्य? मग आता चैतन्य मनातल्या मनात विचार करतो की आता जास्त काही ताणण्यात मजा नाही, नाहीतर हिचा विश्वास पुन्हा संपादन करता येणारच नाही। असं म्हणून तो म्हणतो की हो आहे माझा तुझ्यावर विश्वास। तेव्हा साक्षी त्याला लव यू असं म्हणून मिठी मारते, तर चैतन्याला आता खूप राग येतो, तर साक्षी मात्र गालातल्या गालात हसते, कारण ती खोटं बोललेली असते। दुसरीकडे प्रिया आता फोनला एक रुमाल लावते आणि इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करते, म्हणते की हो मी रोहिणी तांबे बोलतीये, आमची जी कोयना सोसायटी आहे ना तिथे एक डेड बॉडी पडली आहे, खूप वास येतोय हो, तुम्ही काहीतरी करा ना पटकन। मग आता इन्स्पेक्टर साहेब ठीक आहे असं म्हणतात आणि फोन ठेवतात। त्यावेळी नागराज मात्र प्रियाच्या या हुशारीकडे पाहतच राहतो। तो म्हणतो, रोहिणी तांबेबाई, ओ हो तुम्ही तर खरंच ग्रेट आहात, काय ॲक्टिंग करता तुम्ही? मग आता ती लगेच ते सिम कार्ड असतं ते दाताने तोडते आणि लगेच तिथून फेकून देते। त्यावेळी आता म्हणते की अशी ॲक्टिंग करावी लागते, सारखं प्रतिमा प्रतिमा ऐकून माझे कान अक्षरशः किटले आहेत। आता प्रतिमा नावाचा चॅप्टर कायम आपल्या आयुष्यातून निघून जाणार असं ती म्हणते। तेव्हा नागराज देखील म्हणतो, प्रतिमा नावाचा चॅप्टर कायमचा आयुष्यातून जाणार। दोघेही आता हसत असतात। इकडे रविराज हा बाहेर बसलेला असतो, तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेबांचा त्याला कॉल येतो। तेव्हा रविराज विचारतो, काय झालं इन्स्पेक्टर साहेब? मग आता ते म्हणतात की एक बॅड न्यूज आहे। तेव्हा रविराज खूपच घाबरतो आणि विचारतो, नक्की काय झाले मला सांगता का तुम्ही? तेव्हा ते म्हणतात, कोयना कॉलनीजवळ एक आम्हाला डेड बॉडी सापडली आहे, ती डेड बॉडी प्रतिमा मॅडमची आहे असं वाटतंय, कारण तिथे सापडणाऱ्या सर्व वस्तू त्यांच्याच आहेत। तेव्हा रविराजला आता जबर धक्काच बसतो, त्याच्या हातातून मोबाईल खाली पडतो, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते। प्रतिमाबद्दलची ही बातमी ऐकून त्याला धक्का बसलेला असतो। त्यावेळी नागराज आणि प्रिया दोघेही एकमेकांकडे पाहत हातावर टाळ्या देतात आणि खूपच खुश होतात। इकडे सायली आता मनातल्या मनात विचार करत असते की आईंची ही इच्छा मला नक्की पूर्ण करायची, पण कसं शक्य आहे? अर्जुन पण आता सायलीकडे पाहत असतो, तो पुस्तक वाचत असतो, पण त्याचं सर्व लक्ष तिच्याकडेच असतं। मग तोही मनातल्या मनात म्हणतो, खरंच मम्माची ही विश आम्हाला पूर्ण करता आली असती, किती छान वाटलं असतं ना आमच्या दोघांचं बाळ। त्यावेळी सायली आता अर्जुनजवळ येत म्हणते की अर्जुन सर मला सांगा ना, आता आईंना काय सांगायचं आपण? तेव्हा अर्जुन म्हणतो, काहीतरी विचार करायला तर हवाच, पण मम्माच्या डोक्यात हे घुसलंच कसं? तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही त्या दिवशी नाही का कोर्टामधून आलात आणि मग म्हणालात की आपली आता सेकंड इनिंग सुरू होतीये म्हणून, तेव्हा आईंना असं वाटलं सेकंड इनिंग म्हणजे आपण आता बाळाचं प्लॅनिंग करतोय। त्यावेळी अर्जुन हसतो आणि म्हणतो, मम्मा पण ना? तर सायली आता
तुम्हाला सांगते त्यापुढची गोष्ट तुम्हाला सांगू का? मधुभाऊंचा विषय मी असा बोलत होते तेव्हा आईंना असं वाटलं की मधुभाऊ सुटल्यानंतर त्यांना त्यांच्या नातवाचं तोंड पाहायला मिळेल. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, खरंच मम्मासुद्धा ना मला कळतच नाही कसला विचार करते. तेव्हा सायली म्हणते, पण काय करायचं आता पुढे? अर्जुन म्हणतो, पाहू कसं आता मम्माला समजवायचं ते पाहूयात. सायली म्हणते, आईंना बाळ अगदी तुमच्यासारखं व्हायला हवं, पण लहानपणी तुम्ही खूप छान दिसत होतात. अर्जुन म्हणतो, आता दिसत नाही का? मी तर आता स्मार्ट, डॅशिंग आणि खूप हुशार आहे. सायली म्हणती, हो ते काही माहीत नाही, पण तुम्ही लहानपणी खूप गोड दिसायचात. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. दुसरीकडे रविराज अगदी शांत बसलेला असतो आणि खूप रडत असतो. तेव्हा प्रिया आता मनातल्या मनात म्हणते, अरे बोल ना, काहीतरी बोल पटकन, म्हणजे आम्हाला सेलिब्रेशन करण्यासाठी जायचंय. ते दोघेही आता रविराजकडे जाणार असतात. तेवढ्यातच सुमन तेथे येते आणि रविराजला रडताना पाहून विचारते, काय झालं भाऊजी? तो आता काहीच बोलत नाही. मग आता प्रिया विचारते, सांगा ना बाबा, नक्की हो काय झालंय? नागराज देखील विचारू लागतो. ते दोघेही सारखं सारखं विचारण्याचा आता प्रयत्न करू लागतात. मग आता रडतच रविराज म्हणतो की इन्स्पेक्टर साहेबांचा कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलंय की कोयना कॉलनीजवळ एक डेड बॉडी सापडली आहे आणि सर्व वस्तू ह्या प्रतिमाच्या आहेत. आता हे ऐकताच सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. प्रिया आता मुद्दाम नाटक करत असते. तिच्या सोबतीला नागराज देखील असतोच, पण आता प्रिया म्हणते, नाही, आईच्या बाबतीत असं कधीही काहीही होऊ शकत नाही असं म्हणून ती रडण्याचं नाटक करत चक्कर येण्याचं देखील नाटक करते आणि जमिनीवर कोसळण्याचं देखील. तेव्हा सर्वजण आता तिला सावरतात आणि म्हणतात, काही होणार नाही तुझ्या आईला, तू जरा शांत बस. इकडे अर्जुन आणि सायली मात्र आता बाळाचीच स्वप्न रंगवत असतात. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्हाला सांगू का, बाळ ना अगदी तुमच्यासारखंच झालं पाहिजे, तडफदार, हुशार, अगदी संकटांना न घाबरणारं. आईंना तसं आवडतं हा, म्हणून मी म्हणते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही हा, मी खडूस आहे जरा, परंतु तुमच्यासारखा इनोसन्स त्याच्यामध्ये आला पाहिजे, सर्वांना आपलंसं करून घेण्याचा, त्याचबरोबर सर्वांची मनं जिंकण्याचा स्वभाव देखील आपल्या बाळामध्ये आला पाहिजे. पुढे आता अर्जुन म्हणतो, अजून एक सांगू का, बाळामध्ये एकच स्वभाव तुमचा नाही असला पाहिजे. तेव्हा सायली हसतच विचारते, कोणता? मग आता अर्जुन म्हणतो, बाळामध्ये मिस्टर किंवा मिसेस गडबड घोटाळा अजिबात नाही पाहिजे. तेव्हा सायली एकदम गंभीर होते आणि रागातच त्याच्याकडे पाहू लागते. त्यावेळी आता सायली पटकन उठते आणि म्हणते की एक वेळेस गडबड घोटाळा भाग 2 चालेल, परंतु चिडका बिब्बा भाग 2 नक्कीच चालणार नाही, असं म्हणून ती अर्जुनलाच आता टोमणा मारते आणि हाताची घडी घालून उभी राहते. तेव्हा अर्जुनला समजतं की सायलीने मलाच टोमणा मारला आहे, म्हणून तो उठतो आणि म्हणतो, काय म्हणालात मिसेस सायली तुम्ही? तो म्हणतो, चिडका बिब्बा झाला तर उलट बरंच आहे, जास्त माणसं तरी जवळ येणार नाही. त्यावेळी सायली म्हणते, असं कशाला हवंय, बाळ माणूस घाणं झालेलं मला अजिबात चालणार नाही. तेव्हा ती लगेच बाजूला जाऊन उभी राहते. त्याचवेळी अर्जुन तिच्याकडे जातो. तेवढ्यातच आता कल्पना तेथे येते. मी बाहेरून सगळं काही त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, अजून माणसं कशाला हवी आहेत आपल्याला? अहो, बाळाकडे, बाळाच्या सोबतीला, त्याला खेळवायला, त्याला सांभाळायला त्याची आजी बाबा आपण दोघे आहोत, त्याचबरोबर काका आणि आत्या हे सर्वजण असतील ना. याच विषयावरून त्या दोघांची आता खूप भांडणं सुरू असतात. त्यावेळी सायली म्हणते, अहो असं कशाला हवंय बाळ, तुम्हाला कळतं का, 2 घरांना 2 माणसांना एकत्र जोडणारं बाळ हवं, असं तुमच्यासारख्या कपाळावर आठे असणारं अजिबात नकोय. कल्पना आता दाराच्या फटीतून त्या दोघांचे गोड गोड भांडणं पाहत असते. त्यावेळी आता कल्पना मनातल्या मनात विचार करते की किती गोड भांडतायत हे दोघे जण. मला तर माझं नातवंड कसं हवंय माहिती आहे का देवा, माझ्या अर्जुनसारखं अगदी प्रामाणिक असेल आणि सायलीसारखं आभाळभर माया करणारं असेल. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली म्हणते, अहो काहीही होऊ द्यात, तुम्ही का ठरवताय मुलगा होईल की मुलगी? अहो त्याचं यान उद्या असं आकाशात उंच झेप घेईल, अहो ते असं उंच आकाशात झेप घेईल. आपण दोघे, त्याचबरोबर पूर्ण आजी, आई बाबा,
अर्जुन म्हणतो कुसुमताई, मधुभाऊ. तेव्हा सायली पुन्हा म्हणते की आपण सर्वजण त्या बाळाकडे खूप अभिमानाने पाहू आणि आपण दोघेही सर्वांना म्हणू, हे पहा हे आमचं बाळ. असं म्हणून ते दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देणार असतात आणि तेथेच थांबतात. त्यांना माहीतच नसतं की आपण दोघांनी विषय कुठपर्यंत ताणला आहे. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.